नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी नवीन गव्हाच्या पिठापासून म्हणजे चपातीपासून मलिदा बनवणार आहे। तर असं हे 2 वाट्या पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। हे नवीन गव्हाचं पीठ आहे। इकडे गूळ घेतलेला आहे 1 वाटी आणि छोटासा एक खोबऱ्याचा असा तुकडा घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे। खूप साधी रेसिपी आहे पण खूप पारंपरिक आहे। पहिल्या बायका जेव्हा नवीन गहू यायच्या ना तर असं याचा मलिदा बनवून देवाला नैवेद्य दाखवायच्या, त्यानंतरच म्हणजे नवीन गहू खायला सुरुवात करायच्या। तर साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। तसा लिंबापेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे। थोडीशी म्हणजे रेग्युलरपेक्षा थोडीशी जाड चपाती करायची आहे। आपण जे पातळ रोजची बनवतो ना तशी नाही बनवायची। तर त्या कणकेचा गोळा घेतलेला आहे। आता यामध्ये तूप लावून घेणार आहे। तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे खूप छान म्हणजे मलिदाला छान चव येते अशी। आता याची पोळी लाटून घेणार आहे। तर पोळी अशी लाटून घेतलेली आहे। या साईडला तवा पण गरम झालेला आहे। आता ही पोळी छान अशी खरपूस भाजून घेणार आहे। खूप जास्त डार्क नाही भाजायची। आता याच पद्धतीने मी दुसरी पण पोळी तयार करून घेणार आहे। तर या पोळीला मी तूप लावूनच भाजून घेणार आहे। तर छान अशीच पोळी भाजून घ्यायची। आता ही पोळी भाजलेली आहे। आता याच पद्धतीने मी ही दुसरी पोळी पण भाजून घेणार आहे। तर दुसरी पण पोळी मी भाजून घेतलेली आहे। तर दोन्ही पोळ्या अशा तूप लावून छान खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही जास्त पोळ्यांचं पण करू शकता। तर मी या ठिकाणी 2 पोळ्याचा मलिदा बनवणार आहे। तर पोळ्या आता थोड्याशा थंड करून घेऊ। पोळ्या थंड होतात 2 मिनिट, तोपर्यंत इकडे गुळाचं थोडंसं असं म्हणजे गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बीक वगैरे काही बनवायचं नाही। तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं 2-3 चमचे असं पाणी टाकणार आहे आणि आता हे गूळ पाण्यामध्ये असा विरघळून घेणार आहे। खूप जास्त थंड पण करून घ्यायचं नाही, गरम गरमच पोळ्या असताना करून घ्यायचं हे मलिदा। तर हे हातावर असे मी तुकडे करून घेत आहे पोळीचे। तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकता, पण हे एकदम मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जुन्या बायका करत होत्या ना त्या पद्धतीने बनवणार आहे। ते हे असे तुकडे करून घेतलेले आहेत। याला हातावरच असं थोडंसं आणखीन म्हणजे असं चोळून घेणार आहे या पोळीला, म्हणजे थोडंसं बारीक बुग्गा करून घेणार आहे। तर हातानेच मी पूर्ण पोळी अशी ही कुस्करून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं हे सुकं खोबरं टाकणार आहे, खिसून घेतलं। आणि यामध्ये आता हे गुळाचं जे आपण म्हणजे गूळ पाण्यामध्ये विरघळवून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। असं गाळून घ्यायचा गाळणीने, म्हणजे काही गुळामध्ये थोडंफार काही काडी कचरा असेल ना ते म्हणजे चाळलं जाईल। तर जेवढं म्हणजे हे गुळाचं पाणी बसेल ना तेवढंच टाकायचं, खूप जास्त पण नाही टाकायचं। तर अर्धी वाटी गुळाचं पाणी बनवलं होतं मी। तर 2 पोळ्यांसाठी परफेक्ट झालेलं आहे। तर पूर्णपणे असं हे गुळाचं पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे पोळीला। आता यामध्ये परत 1 चमचा असं साजूक तूप टाकणार आहे। ते तूप पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे थोडंसं म्हणजे गुळाचं पाणी पण थोडंसं गरम ठेवायचं आणि पोळी पण थोडीशी गरम गरम, म्हणजे तूप चांगलं मिक्स होतं यामध्ये कोमट कोमट असताना। आणि खूप चवीला खूप छान लागतो हा मलिदा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि जर लहान मुलांसाठी तुम्ही असं बनवला ना, यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून तुम्ही मुलांना याचे असे लाडूसुद्धा बनवून देऊ शकता। म्हणजे या असा पोळीचा मलिदा तयार झालेला आहे। तर ह्याच अशाच पारंपरिक पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। आणि तुमच्याकडे जर नवीन गहू आले असेल ना तर तुम्ही त्या गव्हाचं अशा पद्धतीनं नवं फेडा। आता हे देवाला नैवेद्य दाखवून म्हणजे नवीन गहू सुरुवात करू शकता खायला। तर तयार झालेला आहे पोळीचा म्हणजे नवीन गव्हाच्या पोळीचा मलिदा।
तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.